दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना निंबारवाडी विपक्ष चिंचमाल. पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळले, स्वेर चेंडू घोषित केलाय. अवांतर धाव येते. अवांतर धावेने श्री गणेश केला धावांचा. पहिला चेंडू अवांतर हाताळला. पहिला चेंडू अवांतर हाताळलाय. एक धाव येते या धाव फलकावरती. फलंदाजी करणारी टीम चिंचमाल संघासाठी. पहिला चेंडू अवांतर हाताळलाय. गोलंदाज रोहिदासने सांघिक कोट्यातील वैयक्तिक पहिलं शतक हाताळताना गोलंदाज रोहिदास आलाय. पहिला चेंडू अवांतर हाताला, दुसरा चेंडू चांगला हाताळलाय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडूला लांब ठेवला जातोय. सोडून दिला होता चेंडूला भरतने, मात्र पंचांनी कुठलाही रिएक्शन न देता निर्धाव चेंडू घोषित केलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. पहिल्या चेंडूवरती वाईटच्या स्वरूपात एक धाव आले. दुसरा चेंडू चांगला हाताळला जातोय गोलंदाज रोहिदास कडून. यावेळेस दुधारी तलवार रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, मात्र चकमा खातो यशरक्षक त्या ठिकाणी. एक धाव येत्या. एका धावेच्या सहाय्याने मात्र धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावा आल्यात 2 धावा. दोन चेंडूचा खेळ संपला. 1-2 धावा धाव फलकावरती आल्यात. गोलंदाज रोहिदास चांगली गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारू देत नाहीये फलंदाजांना. ते सर्रार गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून मात्र चेंडूला वारंवार लांब ठेवला जातोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. फलंदाज राजेश स्ट्रगल करतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. 2 धावा धाव फलकावरती आहेत. 4 चेंडू हाताळले त्या गोलंदाजाने. पहिला चेंडू अवांतर हाताळल्यानंतर चांगली गोलंदाजी. यावेळेस कट केलाय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू येतोय. शतरक्षक दूरवरून पोहोचलाय. 2 टप्प्यात चेंडूला कलेक्ट केला गेलाय, मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये. 2 धावा चित्याच्या चपळाईने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या सहाय्यानं चार धावा धाव फलकावरती आल्यात. गोलंदाज रोहिदास चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू खराब फेकल्यानंतर देखील कमबॅकिंग गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. उलटा चेंडू लॉलीपॉप पद्धतीत चेंडू हाताळलाय. चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे चौकार. ठोक डीजे. थँक्यू सो मच. जास्ती टाइम गाणे वाजवू नका डीजे मास्टर. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचलाय 8 वरती. यावेळेस वाडिश लॉंगांना आणि लॉंगॉपच्या मध्ये चेंडूला भिरकावला. अलॉंग द कार्पेट. चेंडू थांबणार नाही. सीमा रेषा क्लिअर करत चौकार. ठोक डीजे. दोन चेंडू वरती 2 चौकार आलेत. गोलंदाज रोहिदास या गोलंदाजाचं कौतुक केलं होतं, मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. एकंदरीत धाव फलकावरती धावा आल्यात 12. पहिलं शतक संपलाय. रोहिदासने मात्र 12 धावा खर्च केल्या. 4 चेंडूवरती मात्र चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यात. फलंदाज राजेशच्या बॅटमधून ऑन हॅट्रिक पाहायला मिळेल, मात्र यावेळेस स्ट्रायकरवरती भरतला पाहू शकता. महेश सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिला शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय महेश. दोन्ही फलंदाज मात्र स्ट्रगल करत होते. प्रेशर आला होता आणि प्रेशर यावेळेस 2 चेंडूवरती रिलीज केला गेलाय.
राजेशच्या फलंदाजाने. राजेशच्या बॅटमधून मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर धाव फलकाला मात्र कलटणी दिल्या. 12 धावा धाव फलकावरती आल्यात. सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं शतक हाताळताना महेश. पहिला चेंडू मलिंगा स्टाईलने चेंडूला फेकलाय, चेंडूला भिरकावलाय अलॉंग द कार्पेट. त्या ठिकाणी काय घडलं पहा. क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आणि मिळतील धावा चिंचमाळ संघाला. 4 ठोक डीजे. थँक्यू सो मच डीजे. चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 वरती. 16 धावा धाव फलकावरती आल्यात. गोलंदाज महेश मलिंगा स्टाईलने मात्र गोलंदाजी. पुन्हा एकदा मोठा प्रहार वाडिश लॉंगांना सीमारेषे लगत चेंडूला भिरकावला. 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. उचलणार फेकणार तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 18 वरती. 18 धावा धाव फलकावरती आल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कौल हरलाय. चिंचमाळ संघांना फलंदाजी वाटायला आले, मात्र आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. ना एकदा लोअर फुलटो चेंडू पंचांकडे अपील. पंचांनी अपील मान्य केले. फलंदाज होईल बाद. साठी बाकी या ठिकाणी मात्र रिव्ह्यू दिले जाणार नाहीये, याची देखील दक्षता घ्यायची आणि प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिला जाईल याची देखील सूचना आणि दक्षता घ्यायची. फलंदाज होईल बाद सूरज राज भरत. इथून मागचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय बुरुजवाडी संघाचा एक युवा गोलंदाज अपकमिंग यंगस्टार सूरज यायचा आहे. आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी ज्याने षटक हाताळत असताना फक्त अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वाचे गडी बाद केले होते. सूरज यायचंय बुरुजवाडी संघाचा. यावेळी जोरकस प्रहार केला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल काढली. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. निंबारवाडी संघाकडून डीजे मास्टर झेल टिपला नाहीये. त्या मोबदल्यात मात्र येतील 2 धावा आणि या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धाव फलकावरती आल्यात. गोलंदाज महेश आलाय दुसरे शतक हाताळताना. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. क्षेत्ररक्षकांची साथ मात्र गोलंदाजाला मिळत नाहीये. खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर पाठीचा कणा म्हटलं जातं क्षेत्ररक्षक गोलंदाजाचा, मात्र क्षेत्ररक्षक वारंवार चुका करतायत निंबारवाडी संघाचे. यावेळेस सन्मान दिलाय शॉर्ट मिडॉन क्षेत्रामध्ये. एक टप्प्यात चेंडूला उचलला गेलाय. 1 धाव येत्या. 1 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 21 या धावसंख्येवरती. 5 चेंडूची फेकी झाले. गोलंदाज महेश चांगली गोलंदाजी, मात्र सिंगल डबल वरती रोखून धरलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं जास्तीत जास्त धावा येतील या शतकात. मलिंगा स्टाईलने मात्र ही गोलंदाजी पाहायला मिळते महेश या गोलंदाजाची. 1 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा चित्याच्या चपलाईने पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती. तर अंकुश पोले साहेब आपल्या शुभ हस्ते मात्र इथं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायचे. बॅक टू बॅक दुसरा मॅन ऑफ द मॅच राहतो. या पहिल्या मॅच मध्ये सुद्धा हाच गोलंदाज 12-13 वर्षाचा नक्कीच असेल. एक युवा गोलंदाज अपकमिंग यंगस्टार बुरुजवाडी संघाचा बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेत असताना इथून कमी वयामध्ये मात्र इथून चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज बुरुजवाडी संघाचा. सूरज आजच्या दिवसात मात्र चर्चेत असलेले हे नाव सूरज. 13-14 वर्षाचा हा गोलंदाज आणि काय गोलंदाजी करतोय.
प्रेक्षकांना प्रभावित केलाय गोलंदाजीमधून. सांघिक कोट्यातील तिसरा वैयक्तिक पहिलं शतक हाताळताना गोलंदाज झालाय ओमकार. 2 शतकांचा वादवी खेळ या ठिकाणी संपलाय. 23 धावा धावफलकावरती आल्यात. 23 लॉस ऑफ द 1 विकेट. फलंदाजी करणारी टीम चिंचमाळ टीमची. इथून मागच्या मॅचचा हिरो ओमकार गोलंदाजी मार्कवर एक वेगवान 73 गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये मात्र इथून विकेट हॅट्रिक त्याच्या नावावर देखील राहिली होती. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला पाहतोय. गणेशला इथून पहिलाच बॉल कॉलवर टप्प्याचा बॉल. या बॉलवर मध्ये फलंदाजाकडे कुठलाही उत्तर नव्हतं. परफेक्ट यॉर्कर. पहिलाच बॉल येतोय डॉट. इथून 3 षटकामध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा तयार ओमकार. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला गणेशना पाहतोय. इथून मोठा पटका मारायचा होता. पॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. अजून एक दुसरा बॉल येईल डॉट. सलगचा दुसरा बॉल डॉट. वेगावरती स्वरवरती मध्ये इथं गोलंदाजी मार्कवर ओमकार मागचा मॅचचा हिरो. सध्या तरी 2 बॉल त्याच्या नावावर राहिलेत आणि इथून उर्वरित 4 अजून बॉल चांगले फेकायचे ते गोलंदाज ओमकारला. 23 धावा धावफलकावर लागल्यात. प्रथम सत्रात बॅटिंग करत असताना तिसरं षटक मार्गस्थ आहे ओमकारच्या नावावर. सध्या तरी तिसराही बॉल सलगचा डॉट. डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी भन्नाट बेगाने चेंडू फेकले. इथून मात्र आशाभूत नजरेने पाहत बसतो फलंदाज गणेश. स्लॉगवरचं षटक हाताळत असताना ओमकार. इथून मात्र कर्णधाराने दिलेली जबाबदारी मध्ये इथे योग्यरित्या पार पाडली जाते. चौथा बॉल इथून डॉट येईल का. इथून क्लीन बॉल्ट. दांडी गुल. चौथ्या बॉलवर येईल ती ओमकारच्या नावावर. अजून एक विकेट. एस डी जे मास्टर थँक्यू. चांगलं संगीत आपण ऐकलं. केतन मात्रे बायकर मॅन ठाणे जिल्ह्यातील ज्याच्या नावावर 39 बाईक आणि 6 फोर व्हीलर राहिल्यात तो केतन मात्रे सध्या तरी टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव गाजवतोय. इथून मात्र या सामन्यामध्ये ओमकार आपले चांगली कामगिरी करतोय. निंबारवाडी बी संघाचा अपकमिंग यंगस्टार आहे. 4 बॉल फेकलेत. 1 विकेट त्याच्या नावावर आणि इथून झेलची अजून एक संधी. चेंडू जातो नो मॅन्स लँड मध्ये. कव्हर पॉइंटला हा येईल तो नशिबाचा चौकार चिंचमाळ संघाच्या बाजूने. सर भावेश पवारचं देखील चर्चेत नाव राहिलंय. शेवटचा अंतिम बॉल फेकायचा ओमकारला. इथून टार्गेट सेट बॉल असेल. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. इथून डॉट बॉल. 27 धावा बनल्यात प्रथम सत्रात बॅटिंग करत असताना चिंचमाळ संघाले आणि इथून दुसऱ्या सत्रामध्ये बनवायच्या त्या 18 बॉल मध्ये 28. 18 बॉल आणि 28 धाब्यांची गरज निंबारवाडी बी संघाला. अजून एक पारितोषिक लागले जे जात आहे. आगळं वेगळं पारितोषिक. जर षटकार मारून ट्रॉफीला कोणी हिट केलं तर अंकुश आवाटे साहेबांकडून तब्बल 1000 रुपये दिले जातील त्या फलंदाजासाठी. षटकार मारायचा आहे. ट्रॉफीला डायरेक्ट हिट केलं तर 1000 रुपये अंकुश आवाटे साहेबांकडून. अंकुश पोले साहेब आपण यायचं आपला देखील मान सन्मान केला जाईल. महाराष्ट्र पोलीस
स्थळावर कार्यरत असलेले नितीन पारधी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते मात्र इथं अंकुश पोले साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. साहेब आपण इथपर्यंत आलात, वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच पाहतोय आपण. चिंचमाळ आणि त्यांच्या विरोधात फाईट करायला बॅटिंग करणारे टीम मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये निंबारवाडी बी. अंकुश पोले साहेब या साहेबांचा देखील मान सन्मान केला जाईल. नितीन दादा पारधी यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान केला जाईल. मायेची उपतार शाल, पुष्पगुच्छ, प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. साहेब आपण वेळात वेळ काढून आलाय, स्पर्धेची मात्र शोभा वाढवली. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला, त्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपले देखील सहर्ष स्वागत. इथून आता 18 बॉल मध्ये 28 धाब्यांची गरज ती दुसऱ्या सत्रामध्ये निंबारवाडी बी संघाला. माननीय श्री महेश शेठ चौधरी यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील यायचंय. साहेब आपला देखील मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो की कुशा शेठ लोते यांच्या शुभ हस्ते मात्र महेश शेठ चौधरी यांचा मान सन्मान केला जाईल. अमित शेठ ठाकरे, किरण शेठ सावंत मोसारा एक युवा उद्योजक यांचा देखील मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय कुशा शेठ लोते यांच्या मात्र शुभ हस्ते हा मान सन्मान केला जाईल. किरण शेठ सावंत आपण यायचंय. मी विनंती करतोय कुशा शेठ लोते आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान केला जाईल. मुख्य आयोजक आपण पाहतोय गणेश शेठ खडके. आपण पाहतो या पोखरवाडी गावचे एक युवा उद्योजक हरेश केवारी यांनी घेतलेली अफाट मेहनत या स्पर्धेसाठी आणि आज मात्र अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोचले. अंतिम दिवसामध्ये मेगा फायनलचा दिवस की याचसाठी केला होता अटास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि इथे मात्र स्पर्धा मात्र अंतिम दिवसामध्ये येऊन ठेपले. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच पाहतोय आपण. निंबारवाडी बी आणि दुसऱ्या बाजूला चिंचमाळ. प्रथम सत्रात बॅटिंग करत असताना 18 बॉल मध्ये मात्र 27 धावा लावल्यात स्कोरबोर्डवर आणि दुसऱ्या सत्रामध्ये मात्र इथून 18 बॉल मध्ये 28 धावा बनवायच्या आहेत त्या निंबारवाडी बी संघाला. करण शेठ चौधरी आपण देखील यायचंय. आपला देखील मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय अंकुश आवाटे आपल्या शुभ हस्ते मात्र साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. करण शेठ चौधरी इथे 18 बॉल मध्ये 28 धावा वाचवायच्या दुसऱ्या सत्रामध्ये चिंचमाळ संघाला. पहिलाच बॉल वेगाने फेकलाय. गोलंदाज कोण आहे? राकेश. इथून मात्र अजून एक अपकमिंग यंगस्टार पाहतोय आपण चिंचमाळ संघाचा राकेश. ऑन स्ट्राईकला पाहतोय सूरज. नॉन स्ट्राईक एंडला संतोष. ही जोड साखळी निंबारवाडी बी संघाची. इथून झेलची संधी. दुसऱ्या बॉलवर विकेट घेईल का? दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र टिपलाय झेल. काय झेल, लाजवाब झेल टिपलाय. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र आली. इथे दुसऱ्या बॉलवर मिळाली सफलता. ओव्हर टू डीजे.
मान सन्मान केला जाईल. महेंद्र शेटवीर यांचा देखील मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो की हरीश दादा केवारी यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे अजून एक मुख्य आयोजक हरीश दादा केवारी यांचे शुभ हस्ते मात्र साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. महेंद्र शेटवीर आपण यायचं लगेच आपला देखील मान सन्मान केला जाईल. राकेश तय्यार गोलंदाजी मार्गावर राईट आर्म राऊंड द विकेटने इथून लॉंग ऑफला चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. रनआउटचा चान्स बनू शकतो मात्र खराब कलेक्शन. पैकी तर चांगली होती मात्र इथून एसटी रक्षकाकडून झाले थोडीशी चुकीने. त्या बॉलवर मिळतील 2 धावा. गोविंद आहे नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. वन डाऊनचा फलंदाज म्हटला तर पाठीचा कणा प्रमुख फलंदाज म्हणून ओळखला जातो. वन डाऊनचा फलंदाज. इथून लावडा अपील अपील मध्ये उत्साह जास्त आणि इथून मिळतील तर नशिबाचा चौकार. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये हा येईल तो नशिबाचा चौकार निंबारवाडी बी संघाच्या बाजूने. सहा धावा धावफलकावर. डोरेमॉन आणि मोठूसाठी अजून एक पारितोषिक आलंय. अंकुश आवाटी साहेबांकडून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक. इथून मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अजून एक रनआउटची संधी. तर क्षेत्ररक्षण वारंवार खराब पाहायला भेटतं. चिंचमाळ संघ इथं 18 बॉल मध्ये 28 धावा वाचवायच्या आहेत आणि इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथून 8 धावा धावफलकावर. पहिलं षटक सध्या तरी राकेश चांगली गोलंदाजी करतोय मात्र क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये. या पॉवर प्लेच्या ओव्हर मधील पहिला ओव्हर मधला शेवटचा बॉल असेल. इथून खराब बॉल. इथून मात्र अशा चुका करू शकत नाहीये. वाईट +4 असा नशिबाचा पंचा येतो या निंबारवाडी संघाच्या बाजूने. गेम चेंजर. इथून मात्र हा बॉल नक्कीच सामना चेंज करताना दिसेल. इथं फक्त टॅप करायचा होता बॉलवाला. शेवटचा बॉल आलाय डॉट. षटक संपण्याचा इशारा होता पंचांचा. आणि इथून पहिल्या षटकानंतर धावफलकावर धावा लागल्या गेल्यात. 13 धावा 1 गडी बाद. निंबारवाडी संघ दुसऱ्या सत्रात बॅटिंग करत असताना इथून अजूनही 12 बॉल मध्ये 15 बनवायचे आहेत. दिनेश आवाटे आपण जर कुठे असाल तर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. गाडीची चावी भेटले इथे. बाईकची ना. अजूनही 12 बॉल मध्ये 15 धावा बनवायचे आहेत. 15 धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील हे 12 बॉल नक्कीच सांगून जातील. निंबारवाडी संघ इथून मात्र 12 धावा 15 धावा या बनवाव्याच लागतील 12 बॉल मध्ये. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर नक्कीच इथून 12 बॉल मध्ये 15 धावा बनवाव्याच लागतील. ऑन स्ट्राईकला पाहतोय संतोषला. नॉन स्ट्राईक गेंडला गोविंद. इथं गोलंदाजी मार्कवर पाहतोय गणेशला. इथून मात्र कमीत कमी धावसंख्येचं षटक हाताळावं लागेल. गोलंदाज गणेशला. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज. ऑन स्ट्राईकला पाहतोय संतोष जो सलामीसाठी आला होता. अजून एकही मोठा पटका आला नाहीये. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता
मात्र इथून बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथून येईल तो डॉट बॉल. कमीत कमी धाव संख्येचं षटक हाताळावं लागेल गणेशला. आता 11 मध्ये बनवायचे आहेत 15. प्रत्येक बॉलवर समीकरण चेंज होताना पाहतोय आपण. इथून राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथून टॉप एज झेलची संधी. दिनेश आहे चेंडू खाली. अजून एक गडी बाद होईल. संतोष बॅक टू द डग आउट. इथून विचार करायला गेलं तर सर भावेश पवारचा उल्लेख देखील बऱ्याच स्पर्धामध्ये आपण पाहतोय. कारण भावेश सर पवार इथून ओपनिंगसाठी कधीच येत नाहीये. 4थ्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर असे बॅटिंगसाठी येताना सिरीज त्यांच्या नावावर राहतात. ही खासियत आहे त्यांची. इथून मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 13 धाव संख्येवर दुसरा हादरा बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीम निंबारवाडी संघाला. नवीन फलंदाज प्रमुख फलंदाज निंबारवाडी बी संघाचा ड्रम कार्ड अंकुश येतोय ऑन स्ट्राईक. 4थ्या क्रमांकासाठी फलंदाज. इथून मग झेलची नामी संधी. शतरक्षक आहे त्या ठिकाणी आणि त्याच्याकडून झाले चुकी आणि या चुकीची मात्र किंमत तुम्हाला मोजावी लागेल. 15 धावा धावपलकर. इथून अंकुशचा सोडलेला झेल पराभवाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाईल का की इथून कमबॅक राहील तो गोलंदाजाचा. गणेश तय्यार राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईकला अंकुश. इथून झेल सोडल्यानंतर मात्र लगेच दुसऱ्या बॉलवर आले विकेट. कमबॅक राहिले गोलंदाज गणेशचा. ओव्हर टू डीजे. आता 8 मध्ये बनवायच्या 13. इथून 8 मध्ये 13 रोखल्या जातील की बनवल्या जातील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करणला पाहतोय. इथून करण आणि गोविंदला चांगला खेळ करावा लागेल जर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल. इथून अजून एक झेलची संधी. तर त्या ठिकाणी शतरक्षक बाळकू होता त्याच्याकडून झाले चुकी. वारंवार चुका पाहायला भेटतात क्षेत्ररक्षण करणारी टीम चिंचमाळ. इथून मिळतील त्या 2 धावा. जर का हा झेल टिपला असता तर कदाचित या 2 धावा देखील कमी पाहायला भेटल्या असत्या स्कोर कार्डवर. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. इथून बनल्या त्या 17 धावा. 17 धावा धावपलकावर. शेवटचा बॉल अंतिम बॉल चांगला फेकायचा आहे गणेशला या ओव्हर मधला. इथून नशिबाची साथ निंबारवाडी संघाच्या बाजूने. लॉंग स्टॉप रिसनला येईल हा नशिबाचा चौकार 8 मधून. मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये बनवायच्यात 7. निर्णायक क्षणी आलेला चौकार. इथून मात्र विजयाच्या दिशेने जरूर घेऊन चाललाय हा चौकार. मात्र इथून 6 मध्ये अजूनही 7 बनवायच्यात. त्या 7 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. डोरेमॉन आणि पतलू या दोघांसाठी अजून एक पारितोषिक. अमित शेठ ठाकरे या साहेबांच्या हस्ते मध्ये 500 रुपये दिले जातील.
तुमच्याच हस्ते द्यायचं आहे साहेब. डोंगराई चषक 2026 प्रकाश ज्योतातील अजून एक नाईटची स्पर्धा आपण पाहणार आहोत. कांड्रोली या ठिकाणी स्पर्धेची तारीख 18, 19, 20, 21, 22 मार्च. पाहतोय आपण तब्बल प्रथम क्रमांक 80,000. मॅच अतिशय रोमांचक पाहतोय. 6 मध्ये 7 वाचवायचे आहेत आणि इथून पहिलाच बॉल डॉट. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. आता 5 बॉल मध्ये 7 धावांची गरज. 5 मध्ये 7 बनवल्या जातील का, रोखल्या जातील का? राजेश तय्यार गोलंदाजी मार्कवर ऑन स्ट्राईकला. इथून अजून एक बॉल डॉट. कहाणी में ट्विस्ट. इथून आता 4 मध्ये बनवायचे 7. समीकरण राहिलं होतं मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 6 बॉल मध्ये 7 बनवायच्या होत्या आणि इथून पहिले 2 बॉल आले डॉट. आता 4 मध्ये 7 बनवायच्यात. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. गोलंदाजी मार्कवर राजेश तय्यार राईट आर्म राऊंड द विकेटने. इथून फक्त टॅप केलंय बॉलला. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. इथून चुका पाहायला भेटतात आणि आई अजून एक नशिबाचा चौकार गोविंदच्या बॅट मधून आलाय. हा विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा नशिबाचा चौकार. ठोक डीजे. थँक्यू डीजे. नशिबाची साथ कुठेतरी निंबारवाडी संघाच्या बाजूने सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दिसते. सलक्षित 2 बॉल डॉट आल्यानंतर इथं नशिबाचा चौकार. पाईन लेगचा क्षेत्ररक्षक टीथ मध्ये होता प्रोटेक्शन, मात्र त्या ठिकाणी झाले चुकी. आता 3 मध्ये बनवायच्या 3. अजून एक डॉट बॉल. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जर बॉल असेल तर धाव घेऊ शकत नाहीये. आता 2 मध्ये 3 बनवायच्यात. 2 मध्ये 3 बनवल्या जातील का? समोर तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज. इथून लाऊड अपेल. इथून थोडासा पंबल पाहायला भेटतो. एक धाव वेगन दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण. आता मात्र 1 मध्ये बनवायचे. 1 कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. रामा 11 पोखरवाडी आयोजित ही स्पर्धा. पर्व पहिले मात्र दमदार पर्व राहिले आतापर्यंत. अंतिम दिवसामध्ये स्पर्धा येऊन ठेपले. आजचा हा अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान देखील केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे. एक बाजूला पाहिलं तर चिंचमाळ यांच्या विपक्षामध्ये निंबारवाडी टीम. इथे मात्र पाहिलं तर फलंदाजी करताना 6 बॉल मध्ये 7 रन डिफेंड करायचे होते चिंचमाळ टीमला. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? 1 चौकार गेला आणि आता मॅच मात्र येऊन पोहोचली आहे. 1 बॉल 1 रन वरती. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? दोन्ही टीमच्या फासण्या फासफूस होत आहेत. 1 बॉल वरती 1 रन डिफेंड करायची आहे. गोलंदाज इथे मात्र सज्ज झाला आहे. अगदी सुरेख फटका, सन्मान दिलाय बॉलला. 1 रन इथे मात्र पूर्ण केली जाते. विजयी होतीये. जल्लोष साजरा केला जातोय. चुकी केली होती क्षेत्ररक्षकाने आणि इथे मात्र आता पराभव इथे मात्र भोगावा लागतोय. मॅच जिंकली आहे ती मात्र निंबारवाडी टीम. विजयी टीमच्या हार्दिक अभिनंदन. पराभूत टीमचे कौतुक. नेक्स्ट मॅच असेल निंबारवाडी बी आणि पोखरवाडी या 2 संघादरम्यान. दोन्ही संघाचे संघनायक याचे नाणेपैकी